तर स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। मी तेजस्विनी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। हे बोलायला मी पुन्हा एकदा विसरलेली आहे। आधी कधी पुन्हा एकदा स्वागत केलं? आधी कधी स्वागत केलं एवढं आठवत नाहीये, पण सध्या स्वागत आपण हे जे चालू करू ना ते आपण श्वेतापासून चालू करू, कारण हीच ती व्यक्ती आहे जिच्यामुळे आमची तिकीट कन्फर्म नाही झाली पाहिजे वे। आणि मी तिकीट चांगली काढलेली, त्याला तिला कन्फर्म व्हायची नव्हती, दॅट इज नॉट माय फॉल्ट। असं तिकीटलाच कन्फर्म व्हायची नव्हती, पण दिस इज नॉट माय फॉल्ट, ओके। गाईज, सी माय न्यू नेल पेंट। आई गजी घाण केली, ब्लॉगची घाण केली तिथे तू। अशा प्रकारे पहिल्याच टेक मध्ये श्वेता यांनी घाण केलेली आहे, भरभरून लागले। त्यामुळे आपण पुन्हा एकदा घेऊया। हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो। तर आता आम्ही लोक आहोत ट्रेन मध्ये, जर तुम्हाला दिसत असेल ऑब्व्हियसली तुम्हाला दिसतं, तुम्ही आम्ही नाही आहात, आय नो दॅट। पण मला हे सांगायचं आहे, मला माझी दुःख भरी कहाणी तुम्हाला ऐकवायची की आमची ट्रेनची तिकीट कन्फर्म नाही झाली और 50 रुपया कट ओव्हर ऍक्टिंग के वजह कॅन्सल झाली आमची ट्रेनची तिकीट। आणि हे बघा, हे महाशय बसले ज्यांनी तिकीट काढली होती, आणि यांनी एंड मोमेंटला आम्हाला सांगितलं की गाईस ट्रेनची तिकीट आहे ना आपली कॅन्सल झाली। आणि आम्हाला जो मिनी अटॅक तर सोडूनच द्या, जो एक डोक्यामध्ये एक सनक केली त्या अटॅकची, बाबा बाबा। मी आणि वर्षाने प्लॅन केला होता हम्पीला जायचा, हम्पी यू गाईज तर मित्रांनो, आता आम्ही लोक कोणत्या तरी स्टेशनवरती आहोत आणि तुम्हाला माझा कदाचित आवाज येत नसेल माझा। आणि कोणतं स्टेशन आहे? तर फायनली मित्रांनो, आम्ही मथुरा जंक्शनला पोहोचलो आहोत आणि आता स्टेशनला आम्ही आहोत। आणि स्टेशनला आम्हाला उतरताना खूप 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 त्रास झाला, खूप म्हणजे खूप त्रास झाला। जसं की आम्ही केलेले रिझर्वेशन कॅन्सल होऊन जनरल मध्ये बसलो। ही सुद्धा आम्ही केली। ही बाई का सारखी सारखी ओरडते यार। मी 2 मिनिटांसाठी बंद झाली म्हणून स्टार्ट केला ब्लॉग घ्यायला आणि परत ओरडायला लागली यार। चला बघूया आता पुढे जाऊन बोलते। रात्री सगळे हॉटेल्स बंद झाल्यामुळे आम्हाला दाल खिचडी खावी लागली, आणि आमचं नशीब खूप चांगलं होतं की आम्हाला तेवढं तरी भेटलं खायला, नाही तर उपाशी झोपावं लागलं असतं आम्हाला। आम्ही फायनली मथुरा फिरायला चाललो आहे आणि आम्ही रूम वगैरे म्हणजे ऑलरेडी आम्ही बुक केला होता आणि आता आम्ही लोक निघालो आहे। आता बघूया कुठे कुठे काय काय आपल्याला मिळणार आहे फिरायला, तर जाऊया आणि तुम्ही पण एन्जॉय करा ब्लॉग। आता मी जास्त काय बोलणार नाही कारण की मला थंडी लागते खूप आणि मी स्कार्फ वगैरे काहीच घेतलेला नाही आहे। सो आता जाऊया, पुढे जाऊन बघूया। आणि अजून आपल्याला खाण्यासाठी आपल्याला काय काय अजून मिळते ते पण आपण बघू, चांगलं असं काय एक्साइटिंग वगैरे असेल तर। आणि काय करते मी आणि काय नाही, आपण पुढे जाऊन भेटूया। चलो बाय बाय। इथे तुम्हाला वेगवेगळे असे 12 घाट बघायला मिळते। मथुरा गावात 25 घाट आहेत, ज्यातला विश्राम घाट मंदिर हा खूप महत्त्वाचा घाट आहे। राक्षस मामा कंसला मारल्यानंतर थकून भगवान श्रीकृष्णाने ह्या घाटावर विश्राम केला होता, म्हणून या घाटाचं नाव विश्राम घाट असं नाव पडलं। तर मित्रांनो, आता आपण आहोत वल्लभ घाटाच्या इथे। हा वल्लभ घाट आहे पूर्ण। आता हा बघूया पुढे। आणि बोटिंगचा आम्ही करणार आहोत बोटिंग, पण आता पहिला पेट पूजा इम्पॉर्टंट आहे। सो आता आम्ही काहीतरी खातो पितो आणि मग नंतर बोटिंगला जाऊ। आणि बाय द वे खूप भारी वाटतंय यार, खूप भारी वाटतंय। व्ह्यू बघा यार, व्ह्यू देखो, व्ह्यू पण भारी आहे। आता जाऊया आपण काहीतरी खाऊया पिऊया आणि नंतर मग बोटिंगला जाऊ, म्हणजे जसं आपल्याला व्हिडिओ पण करायला भेटेल, फोटोज पण काढायला भेटेल भरमसाठ। तर चला जाऊया। माकड बघ कसं पाणी पितंय। नाही तर सीगल पण खूप आहे तिथे बाय द वे, थंडी असल्यामुळे आय गेस।
चला जाऊया थोड्या वेळाने भेटू. चला. मथुरा हे मंदिर घाट कपडे आणि होळी उत्सवांसाठी ओळखले जाते. हे एक महत्त्वाचे हिंदू देवता भगवान कृष्ण यांचे जन्मस्थान देखील आहे. मथुरा हे हिंदू धर्मातील एक पवित्र शहर आहे आणि ते ब्रिजभूमीचे हृदय मानले जाते. व्हिडिओ काढते. तर मित्रांनो आता आपण बोटीत आहोत आणि आपण आता चाललो आहोत 12 घाट फिरायला. तर आता बघूया आपण पुढे कोणते कोणते ते 12 घाट तुम्हाला बघायला मिळेलच. आणि ही बोट आहे आमची. तर किती घेतले आपले? 750 का 800 मध्ये आमचे पैसे घेतले तर 12 घाट फिरवण्याचे. तर आता हळूहळू तुम्हाला पण कळेल की कोणते ते 12 घाट. आवाज येत असेल माहीत नाही, बोटीचा आवाज जास्त आहे. तर बघूया आता थोड्या वेळ. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. एक मंदिर आम्ही एक्सप्लोर केलंय. आता पुढे वळूया दुसऱ्या मंदिराकडे. आणि ही मुलगी कंटिन्यू आमच्या मागे लागली आहे की टिक्का लावूंगे, टिक्का लावूंगे. नहीं लगा सकते यार, लगा देंगे तो भाई पूरा फोड़ी फोड़ी, पिंपल से पिंपल, एलर्जी गाइस. तो डॉक्टर को पूरा पैसा देना पड़ेगा. हा बघ असा हलगट आहे हा, तिला सांगतोय असा. हमारे ग्रुप में वही इंटरेस्टेड. चला आता पुढे वळूया दुसऱ्या मंदिराकडे. अस्थि और प्राप्ति दोनों में और सामने करती थी. अस्थि और प्राप्ति दोनों उनका नाम था. अस्थि और प्राप्ति. और यहाँ से गए थे लाला को नदी पार क्रॉस करके बोले थे यमुना मैया, यमुना पर अपने लालों को कैसे लेके जाऊँ. तो यमुना मैया बोली थी कि मेरे ऊपर तो डूबन पानी अपना लाला को कैसे लेके जाएगा. तो यमुना मैया बोली थी ऊपर से बारिश का टाइम भी हो रहा है, पीछे से राक्षस भी करे हुए हैं और आगे से गाड़ियां लगी हैं. तो मैं अपने लाला को कैसे लेके आऊँ. तो यमुना मैया बोली थी आगे से बाजार में उठ के लेके जा तो कोई नहीं मिलेगा. तो जब आगे से राक्षस मिल गया तो बोले थे यमुना मैया पहले आपके चरण छूंगा उसमें पानी दूंगा. तो आदि स्थान लोग पहुंचे तो बारिश पड़ने लगी. बोले मेरा लाला तो बीत जाएगा. बोले थे कान्या ना जब तक रहूंगा जब तक बाइट पानी रहेगा नदी में. इधर से चले आऊंगा तो उसको श्याम रंग करके उनको उन लोग को चाहे काला पानी है. तो लाला को इधर से लेके गए थे. कालियानाथ फन से छा करके बोले थे कोई लोग गोकुल में कोई लोग आटे पर आदमी हो गए. इस सामने गोकुल देखते हैं. गोकुल महाराज की संतान ने अपनी मिली दान कर दूंगा. और कभी दान कर दूंगा. मैं 2 सोने का खम्मा दान कर दूंगा.
सोने का खम्मा देंगे दाम किया तो इससे 36 हम घाट है। और यहाँ पे स्मशान मूवी के पास में घाट नहीं हुई। हम अभी घूम रहे हैं मथुरा के गलियों में गलियों में आणि हे बघा आमचे दुश्मन लोणावळ्याला सीन झाल्यापासून माझे दुश्मन आहेत ते ऍक्च्युली म्हणाले म्हणजे बॅग घेऊन पळालेले दोघं का तिघं जण ना दोघं होते हा एकाने चेन बिन खोलून आतला खाऊ बिऊ काढून घेतलेला आणि म्हणजे 3,500 होते त्या बॅगेमध्ये आणि माझा असा जीव ढाक धूक बापरे नंदीबैल बोललो यायला नंदी तर चला आता बघूया अजून कुठे कुठे फिरायचं आहे ते तुम्ही आता बघितलं असेल आपण किती घाट वगैरे फिरवले आता थोड्या वेळात बघू कुठे कुठे जायचं कुठे कुठे फिरायचं एन्जॉय करूया तुम्ही पण एन्जॉय करा ब्लॉग बघू चला थोड्या वेळाने भेटू द्वारकाधीश हे मंदिर फक्त आणि फक्त सकाळी 11 वाजेपर्यंत चालू असतं आणि मग ते डायरेक्ट संध्याकाळी चालू होतं 4 वाजता तर खूप जण टायमिंग वेगवेगळे सांगतात तर तुम्ही ह्या टाईमनुसार जावा किंवा मग तुम्ही जेव्हा जाल ना तेव्हा तुम्ही आधी त्यांना विचारून घ्या आणि मग तुमचा जो काय टाईमचं हे आहे ते ॲडजस्ट करून मग तुम्ही दर्शनाला जाऊ शकता तुम्हाला विचार पडला असेल की इथे काय चालू तर ॲक्च्युली इथे देवाची नजर काढली जाते मंदिरामध्ये ॲक्च्युली कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून मला पूर्ण कॅप्चर करायला मिळालं नाही सारखा हा येत होता मध्ये बंद करायला सांगत होता कॅमेरा त्यानंतर हा टायमिंग आहे मंदिराचा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये यशोदा मैया ने छठी का कपड़ा धोया तो जब हुआ 6 दिन को कृष्ण और बलराम जी आज भी गोकुल में किससे मेला के बेटा बेटियां होती है ना छठी कपड़ा इसी कुंडे पे धोती है 2 कदम का पेड़ उधर की साइड है मधुबन 2 कदम का पेड़ ही है इस पर बैठ के बांसुरी बजाता कृष्ण यही से उनका नाम पड़ा था मुरली वाले एक बार बोलो मुरली वाले भगवान की जय मनोकामना वाला मस्त है इसका बेटा बेटी को बाधा ही नहीं होता शादी नौकरी बिजनेस व्यापार पढ़ाई नौकरी मिलता नहीं होता ये मनोकामना मानते हैं ज्ञान मेले में झोली भरा होता है ये बस तुम्हें नंद बाबा के घर से होता है पूरा हाथ और हंसी करो पहले आहा हंस के माथा लगाओ कचरा नाही टाकायचा इथे लोकांनी सांगते कचरा करू नका कचरा टाकतो बस मधनं तर फायनली आम्ही लोक आता कृष्णाची जन्मभूमी बघण्यासाठी आलो आहोत पण इथे एक सीन झाला आम्हाला वाटलं की आतमध्ये कॅमेरा अलाउड असेल मी कॅप्चर करेन सगळं पण नाही इथे कॅमेरा अलाउड नाही आहे इथे लॉकरमध्ये सगळं ठेवायला लागतं बॅग वगैरे काहीच आतमध्ये अलाउड नाही आहे आणि आम्ही फक्त एक सॅनिटायझर घेऊन गेलो होतो सोबत ते पण त्या लोकांनी काढून घेतलं यार म्हणजे काहीच बोलणार सॅनिटायझरने काय करणार आहे आम्ही आतमध्ये जाऊन पण त्या लोकांनी तेही अलाउड नाही केलं तर तुम्ही हे लक्षात ठेवून जावा गोष्ट की तिथे सगळं रूम आहे तिथे तुम्ही सगळं ठेवून जाऊ शकता आतमध्ये सो काही असं काळजी करायची गरज नाही आहे बाय द वे आतमध्ये इतका सुंदर व्ह्यू होता तुम्ही बाहेरून हा व्ह्यू बघा यार आतून इतका सुंदर होतं बस कॅमेरा अलाउड असताना बस यार बस हे आहे गुलाबजाम प्लस आईस्क्रीम
आपलं मथुरा फिरून झालेलं आहे आणि जेवढं जमलं तेवढं आपण प्लेसेस कवर केले आहेत आणि आम्ही आता निघालो आहेत वृंदावनला जायला. आता बघूया वृंदावनमध्ये जाऊन आपल्याला कुठे कुठे फिरायला मिळते ते तुम्ही पण बघाल. तर चला जाऊया आता आपण. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जो काय आमचा मथुरा वृंदावनचा टोटल खर्च झाला आहे तो मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगेन. तोपर्यंत तुम्ही बाकीचे व्हिडिओ सगळेच माझे बघत राहा, एन्जॉय करा ब्लॉग्स. तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो चलो बाय बाय.